नमस्कार, मी अनिल चव्हाण, नगरसेवक राजश्री चव्हाण यांचा मिस्टर. जे आम्ही गेल्या टर्ममध्ये आमदार सुभाष बापू व पालकमंत्र्यांना रत्नमंदिरमध्ये रस्त्याची व्यथा सांगितल्या होत्या. त्याला जवळपास आता 3-4 वर्ष होत आले. ते कामाला आज मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्ष रस्त्याला काम सुरुवात झालेलं आहे. तिथं एकेकाळी असं परिस्थिती होती, एखादा मयत झाला की तिथं ते जे तिरवी आपली रस्त्यात ना मयतासाठी ते कुठं ठेवावं कुठं नाही अशी परिस्थिती होती. या नगरातल्या परदेशी आम्हाला व्हिडिओ काढून पाठवला होता. आम्ही लगेच तिची दखल घेऊन 2 अधिकाऱ्याला तात्काळ तिथं मुरुम टाकून व्यवस्थित करून देण्यासाठी त्यात तात्पुरतं हे करून दिलं होतं. तेव्हापासून आम्ही सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे आणि त्या आमच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. सन्माननीय पालकमंत्री आता सध्याचे जे आहेत जयकुमार गोरे साहेब कुठलीही निधी कमी पडू देत नाहीत. त्यांनी काय म्हणतात, तुम्ही नगरामध्ये फिरा, ज्या ज्या नगरामध्ये अडचणी आहेत ते प्रत्यक्ष तुम्ही फिरल्याशिवाय कळणार नाही. घरात बसून तुम्हाला काही समजणार नाही. त्यासाठी आमचं एक अजेंडा आहे की आम्ही प्रत्येक नगरामध्ये काय अडचणी काय आम्ही समक्ष फिरत असतो आणि तिथल्या व्यथा आम्ही पालकमंत्री आणि शासन दरबारी यांना सांगत असतो. पाठपुरावा केल्यानंतरच कुठलेही कामं होत असते आणि नागरिकांना पण आम्हाला वारंवार सगळे संपर्कात आहेत. तिने सांगितलं, साहेब ह्या इथं अडचण आहे, त्यामुळे रोड नाही, दिवाबत्ती नाही. प्रत्येक वेळेस आम्ही पाठपुरावा करून त्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत. आता आपल्याला सोलापूरकरांना पालकमंत्री एकदम चांगला मिळालेला आहे आणि पदाधिकारी असो कोण पण सुचवलेले कामं त्यांनी प्राधान्याने करतात. त्यामुळे आता भविष्यात आपल्या धुळे सोलापुरातील विशेष करून प्रभाग 26चा कायापालट होणार आहे आणि भविष्यात इथं सर्व जे प्रलंबित कामं आहेत ते पूर्ण होणार आहे. एवढी मी इथे रत्नमंजिर नगर साईडला प्रेसिडेंट कॉलनी, मागं द हेरिटेज कॉलनी आणि समोर कृष्णा कॉलनी, या सगळ्यांना हा रस्ता जोडला जाणार आहे. त्यामुळे आम्हाला इथे यायची जे वाहनांचा जे पहिला अडचण होतं पाण्यामध्ये चिखलमध्ये, आम्हाला गाडी लांब लावून चालत यावं लागत होतं. अक्षरशः इतके हाल होते की लहान लहान लेकरं पडत होते. लेडीज म्हणजे म्हातारे वयस्कर माणसं किती दुखापत झाले, चिखल साचून आमचे वडील स्वतः पडले होते किती वेळा. मग चव्हाण मॅडमांना आम्ही वारंवार हे करत होतो. माजी नगरसेवक चव्हाण मॅडम ज्या होत्या त्यांच्याच या केलेल्या कार्यामुळे आज आम्हाला हे फळ भेटतं आहे. तर धन्यवाद. गेल्या वेळेस तुमच्या नगरामध्ये मयत झालं होतं त्यावेळेस पावसाळ्यात गेल्या वेळेस मयत झालं तर तेव्हा मीच व्हिडिओ काढून चव्हाण साहेबांना पाठवला होता. ॲक्च्युली डेड बॉडी आम्ही ठेवायला म्हणजे ते तिरडी रचायची कुठं, आम्हाला तो प्रश्न पडला होता की आता डेड बॉडी तिरडी रचायची आहे, तर तिरडी रचायची कुठं. त्यामुळे तो व्हिडिओ काढून पाठवला होता मी. म्हटलं चव्हाण साहेब तुम्हाला तो व्हिडिओ पण पाठवतील. तिरडी ठेवायला आम्हाला जागा नव्हती. तेव्हा चव्हाण साहेबांनी एका फोनवरती लगेच आम्हाला भर घालून तात्पुरती सोय तर कोण तेव्हा दिली होती. आणि तेव्हा आज आमच्या रत्नमंजिरी नगर येथे रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली आहे. पण ही कामाची सुरुवात फार 20 वर्षापासून आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन देत आलो आहे. पण त्याला आज यश आलेलं आहे आणि हे यश मागचे जे नगरसेविका होत्या राजश्रीताई चव्हाण यांना आम्ही प्रत्यक्षदर्शी रस्ते दाखवून त्यांचे मिस्टर चव्हाण साहेब हे प्रत्येक वेळेस येऊन पाहून प्रत्येक वेळेस थोडा मुरुमचा हातभार लावून त्यांनी तात्पुरतं काम करायचे. आणि यांनी हा निधी सध्या उपलब्ध नसल्यामुळं प्रशासना अंडर होतं काम. आणि त्यावेळेस आता सध्या प्रशासनाचे पण कामं पूर्ण झालेले आहेत आणि निधीही आलेला आहे. तर खरं आज या रस्त्याला योगदान मिळालेलं आहे आणि हा रस्ता आज सुरू झालेला आहे. तरी आम्ही राजश्रीताई चव्हाण यांचे मनपूर्वक आमच्या रत्नमंजिर नगरतर्फे आभार मानतो.